की जर सगळीच जमीन विकली तर लोक काय खातील? कॉन्क्रीट खातील, हार्डवेअर सॉफ्टवेअर खातील, नोटांचे बंडल खातील, सोन्याची बिस्किटं खातील, का चांदीचे दागिने खातील? 14 वर्षात माझ्या गोठ्यात कसले गोळी आणि इंजेक्शन नाही काही ना. गोठ्यातही प्रत्येक शेतकऱ्यांनी तासभर अर्धा तास रोज वेळ द्यायचा. तिथं आनंदही मिळतो, रोज दूधही मिळतं, खतही मिळतं, गोमूत्रही मिळतं, गौऱ्याही मिळतं आणि या सगळ्यातून पैसेही मिळतात. सर, बहुतांश शेतकरी जे आहे ना, तर ते तोट्यात आहे. पाट्या टाकण्याचं काम चालू आहे फक्त. त्यांची स्वतःची शेती पडू नये आणि त्या लोकांचा तुम्ही जर सल्ला ऐकला तर 100% शेतकरी तोट्यातच जाणार आहे. त्याचसोबत तरुण शेतकऱ्यांची मानसिकता पाहिजे काम करायची. काम नकोय, राजकारण्यांबरोबर फिरायला नको, तिथं टुकारपणा करायला लोक तयार आहेत. जिमला जायच्या ऐवजी शेतात जर काम केलं तर पैसे मिळतील आणि जिमचे पैसे वाचतील. की मुलगा काय करतो? मुलगा शेतकरी. अच्छा, ठीक आहे, मग आम्ही आमची मुलगी नाही देऊ शकत. शेती पण हवी आणि शेतकरी असलं तर नोकरी हवी. शेतकरी पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला तयार नाही. देशामध्ये असे कोट्यवधी ज्ञानेश्वर बोडके ज्या दिवशी तयार होतील आणि 140 कोटी जनतेला विषमुक्त अन्न खायला मिळेल त्या दिवशी ज्ञानेश्वर बोडका मोठा आहे. अवघा देश ज्याच्यावर चालतो तो म्हणजे आपला बळीराजा. भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण या देशामध्ये सध्या शेतकऱ्यांचीच आपण जर परिस्थिती पाहिली तर खूप बिकट परिस्थिती झालेली आहे. नेमकी चाललंय तरी काय? शेतकऱ्यांना मालाला भाव भेटत नाही, आत्महत्या चालल्या आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहे. पण एक व्यावसायिक आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे 400 कोटीच्या पुढे. मग तुम्ही म्हणशाल त्यात काय? अनेक वार्षिक व्यावसायिक आहे, त्यांचे उत्पन्न तर हजार कोटी, लाख कोटीच्या मध्ये असतं. अरे पण हे वार्षिक, हे जे व्यावसायिक आहे ना, हे शेतकरी आहे. म्हणजे एका शेतकऱ्याचे उत्पन्न आहे ते 400 कोटीच्या पुढे आहे. तुम्ही म्हणशाल हो काही पण सांगता. हो खरंच, अभिनव फार्मचे ज्ञानेश्वर बोडके सर, त्यांचं उत्पन्न 400 कोटीच्या पुढे आहे ना. आता कसं गेलं, कशी सुरुवात झाली, हे सगळं मी आता तुम्हाला सविस्तर सांगतो. आणि आता सरांशीच आपण बातचीत करूया. सर, स्वागत आहे आपलं राज्य लोकतंत्र मध्ये. नक्की आमच्या प्रेक्षकांना पण विश्वास नाही बसायचा की एका शेतकऱ्याचं उत्पन्न 400 कोटीच्या पुढे आहे ना, की तुम्हीच सांगा. तर सगळ्यात महत्वाचं, आपण जर व्यावसायिक शेती केली तर 400 कोटी काय 4000 कोटी सगळे शेतकरी मिळून कमवू शकतात. एका शेतकऱ्याचं नाहीये, आम्ही 1.5 लाख शेतकरी भारतभर काम करतो आणि प्रत्येक शेतकरी 10-12 लाख रुपये वर्षाला कमवतो 1-2 एकरच्या छोट्या शेतीतून. हा सर्व शेतमाल जो तयार होतो तो छान पद्धतीने आठवड्यातला 2 दिवस त्याची काढणी करतो, पॅकिंग करतो, ग्रेडिंग करतो आणि सर्व शेतमाल थेट घरपोच पोहोचवतो. मध्ये कुठेही दलाल नसल्यामुळं 100% शेतकऱ्यांना खूप चांगले पैसे मिळतात आणि कोट्यवधी रुपये या शेतीमधून चांगल्या पद्धतीने मिळतात. सर, आपण जर पाहिलं तर आपण आता सध्या पुण्यातील हिंजवडी या भागात आहे. मी आमच्या कॅमेरामॅनला सांगतो तुम्ही जर थोडंच तिकडे फोकस करा आणि ते दाखवा ते बिल्डिंग. सध्या आपण सिमेंटच्या जंगलामध्ये आहे, ठीक आहे. सिमेंटच्या जंगलामध्ये तुम्ही शेती करताय, कोणत्या कोणत्या अडचणीला तुम्हाला सामोरे जावं लागतंय आणि काय मोठं आव्हान आहे? कारण सिमेंटच्या जंगलामध्ये शेती करताना किंवा जी लोक राहतात ती काही सिमेंट कॉन्क्रीट खाणार नाहीये. म्हणून कुठेही भारतामध्ये, आपल्या देशामध्ये जर सिमेंटचं जंगल होत असेल तर त्या ठिकाणी जे रहिवासी राहतात त्यांच्यासाठी शेतकऱ्याने भाजीपाला, धान्य, दूध आणि फळांची शेती करणं फार गरजेचं आहे. खूप संघर्ष, खूप अडचणी आहेत इकडे काम करताना, कारण इकडे गुंठ्याचे आणि 1 फुटाचे भाव करोडोमध्ये, लाखोमध्ये आहेत. त्याच्यामुळे जमिनीला प्रचंड भाव वाढलेले असताना लोकांची मानसिकता खूप चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. गुंडगिरी, दहशत, मोठ्या प्रमाणावरती लालच, खूप पैसे कमवायचे, खूप मजा करायची, अशा सगळ्या भावना वाढतायत. त्यासाठी आम्ही सगळे शेतकरी या मान तालुका मुळशी जिल्हा पुणे या गावामध्ये जे चांगले शेतकरी आहेत, हे चांगले शेतकरी आम्ही अजून संस्कृती आणि माणसांना माणसासारखं वागवण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या सिस्टम मध्ये. म्हणून इथं आम्ही भाज्या, धान्य, दूध आणि फळं या प्रकारची शेती करतो आणि हे सर्व शेतमाल आठवड्यातलं 2 दिवस महिला बचत गटाच्या महिला स्वच्छ करून पॅकिंग करून घरोघरी विकतात. असं काम आम्ही इथं करतोय. पण याच्यामध्ये बिल्डर वगैरे सारखे येतात, ही जमीन विकायची का, ती विकायची का, ह्या सगळ्या समस्या चालूच आहेत. मी सगळ्यांना तेच सांगतो की जर सगळीच जमीन विकली तर लोक काय खातील? कॉन्क्रीट खातील, हार्डवेअर सॉफ्टवेअर खातील, नोटांचे बंडल खातील, सोन्याची बिस्किटं खातील, का चांदीचे दागिने खातील? त्याच्यामुळं भारत देशाला जेवढी कॉन्क्रीटची जंगलं होतील तेवढी शेती राखणं फार गरजेचं आहे. आमचा मुळशी पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमचे प्रवीण तरडे नेहमी सांगतात की मित्रांनो, शेती विकायची नसते, राखायची असते. ते राखायचं काम आम्ही केलंय सगळ्या शेतकऱ्यांनी आणि म्हणून आम्ही अतिशय सुखी आहोत. जगण्यापुरते खूप छान पैसे कमवतो आम्ही. प्रत्येक जण कोट्यवधी रुपये कमवत नाही, सगळ्या मिळून कोट्यवधी रुपये कमवतो. आता लोक तुम्ही सगळे सांगता की इतक्या कोटीचा टर्नओव्हर, तितक्या कोटीचा टर्नओव्हर सांगायपेक्षा किती लाख लोकांना रोजगार निर्माण केला हे फार महत्वाचं आहे आपल्या देशाच्या दृष्टीने. आपल्या देशाची लोकसंख्या जगात 1 नंबरची आहे आणि लोकसंख्येला खायला अन्न मिळालं पाहिजे आणि सगळ्या लोकसंख्येला रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्यासाठीच हे सगळ्यात चांगलं पाऊल आम्ही उचललेलं आहे.
सर आता मी इथे कोथिंबीर पाहतोय, ही कोथिंबीर कोणती आहे आणि ही कधी म्हणजे आता गेली का मार्केटमध्ये? आता ही जी कोथिंबीर ही सगळीच लागवड जी आहे ही दररोज आमच्याकडे 5 ग्राहक येतात. माझी 1 एकराची शेती आहे. 1 एकराच्या शेतीमध्ये मी 27 प्रकारचा भाजीपाला लावलाय. 10-15 प्रकारची बांधावर फळझाडं लावलेत. माझ्याकडे 6-7 गायी आहेत. गाईचं दूध, गोमूत्र, शेण, गोवऱ्या, पनीर, तूप, आम्रखंड, श्रीखंड या सगळ्याच गोष्टी आम्ही बनवतो आणि हे सगळं ग्राहकाला बास्केट म्हणून देतो. त्याच्यामुळं या सगळ्या व्हरायटी जरी दिसल्या माझ्याकडे 27 व्हरायटी, किती माणसं आली आणि त्यांनी सगळ्यातलं पाव किलो घेतलं तर एका माणसाचं बिल 400-500 रुपये होतं. मी जर फक्त कोथिंबीरच लावली आणि विकायला गेलो तर 3 रुपयाला 2 रुपयाला जोडी जाती. आता मी 30 रुपयाला जोडी विकतोय. ठीक आहे, आता भाव आहे पण 20 रुपये तर कायम मिळतात. म्हणजे 5 रुपये मला खर्च आहे आणि मी 20 रुपयांनी विकतोय. 15 रुपये जर मला प्रॉफिट असेल तर शेतकऱ्याला अजून काय प्रॉफिट पाहिजे, हे सगळं तरुण शेतकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे. आता सर माझ्यामध्ये अनेक भाग असे आहे की जे शेतकरी आत्महत्या करताय किंवा आपली जी जमीन आहे ती विकून विकताय आणि जवळपास माझा अंदाज मराठवाड्यात तर आपण जर पाहिले 10-10, 15-15 एकरचे शेतकरी आहे, म्हणजे त्यांची एवढी शेती असून ते एका कुटुंबाचं भागत नाहीये त्यामध्ये. तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार नाहीये, नोकऱ्या नाहीयेत. माझी तरुणांना आणि सगळ्याच आत्महत्या करणाऱ्या विदर्भ मराठवाड्यातल्या सगळ्यात लोकांना माझं निवेदन आहे, माझी विनंती आहे सगळ्यांना, 100% शेतीमध्ये 1 एकरामध्ये शेती सुरू करावी. 1 एकरामध्ये 20 ग्राहक लागतात. जवळच्या शहरात 20 ग्राहक जे डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, तहसीलदार आहेत, BDO आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, ही सगळी लोक अन्न खायला तयार आहे, चांगलं अन्न. आणि मॉलला ज्या किमतीत केमिकलच्या भाज्या मिळतात त्याच किमतीत जर आपण ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती घरोघरी जाऊन दिलं तर मधला दलाल नाहीसा होईल आणि सगळे भारतातले तरुण शेतकरी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने श्रीमंत होईल. हे करणं फार गरजेचं आहे जर आत्महत्या थांबवायचं असेल तर. सर अभिनव क्लब चांगल्या प्रकारे म्हणजे आता या सगळ्यासाठी पावलं उचलत आहे. तर सध्या आपलं जे अभिनव क्लबचं जे कुटुंब आहे शेतकऱ्यांचं ते किती आहे आणि सध्या कसे पावलं उचलतात? आम्ही सध्या महाराष्ट्रभर 2 लाखाच्या वर शेतकरी काम करतो आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे 1-2 एकरची छोटीशी अशी जमीन आहे. त्याच्यात मोठे शेतकरी पण आहे, पण 10-15% मोठे शेतकरी आहे. जवळजवळ 85% शेतकरी अभिनव ग्रुपमध्ये छोटे आहेत. पाणी थोडंसं आहे आणि घरातलंच कुटुंब काम करून प्रत्येक शेतकरी 6 लाख ते 10 लाख रुपये वर्षाला कमवतो. त्याच्यामुळं अतिशय सुंदर पद्धतीने नोकरीपेक्षा चांगलं जीवन जगतो. सगळ्यांची मुलंही आता मोठ्या प्रमाणावरती शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेणं फार चांगलं आहे, पण शिक्षणाचा वापरही शेतीत होणं फार गरजेचं आहे. बरीचशी लोक छोटी छोटी मशिनरी बनवतात, जी मुलं इंजिनियर झालेत. ज्या मुले ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्या ऍपचा वापर करून भाजी विक्रीचं काम करतात. म्हणजे आम्ही मुलांना पण कुठं नोकरीला न लावता याच व्यवसायात आणलंय आणि 10-12 लाख रुपये जे वर्षाला मिळतात त्याच्यावरती अतिशय सुंदर पद्धतीने आमची सगळ्यांची कुटुंब जगतात. असाच उपक्रम सगळ्या विदर्भ आणि मराठवाड्याने केला पाहिजे. एकच पीक घेतंय ते फार चुकीची पद्धत आहे. आपल्याकडे कुठलं तरी एक पीक घेतलं जातं, सोयाबीनच घेतील, कपाशीच घेतील, तूरच घेतील. एक पिकात भारत देशातल्या कुठलाही शेतकरी कधीच समृद्ध होऊ शकत नाही. मिश्र पिकांची शेती आपल्याला करावी लागेल. 2-3 पिकांचे भाव पडलेत आणि 10-12 पिकांचे भाव वाढलेत, झालं मॅच. आपल्याला पडलेलं कधीच कळत नाही, कारण भरपूर पिकं घेतो ना आपण, भावच पडलेले कळत नाही. ज्या दिवशी भाव पडतात त्या दिवशी काहींचे भाव वाढतात, पण नेमकं शेतकऱ्याकडे पडलेल्या भावाचीच पिकं असतात, वाढलेल्या भावाची पिकं नसतात. म्हणून या देशामध्ये फक्त शेतकरी गरीब राहिला, बाकी सगळे श्रीमंत झालेत. हे सगळं गणित करायचं असेल तर थोडासा बदल शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना या चॅनलच्या मार्फत 100% करावा लागेल. एवढंच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं. सर आताच तुम्ही पिकांचा उल्लेख केला, आता आपण सरांची जी दुसरी पॉली हाऊस आहे त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी जी पिकं घेतलेली आहे सरांनी तिथे जाऊन पाहूया नेमकी कसे आहे आणि सरांकडून त्याचे देखील मार्गदर्शन घेऊया. ठिकाणी आम्ही मकाचे दाणे बघतो, नेमकी कोणतेही मकामध्ये अनेक प्रकार आहे, तर त्यापैकी हे कोणते आहे? हा हायड्रोपोनिकचा चारा आहे गायींसाठी. त्याच्यामध्ये ह्या मुळांमध्ये जर पाहिलं तर 19% प्रोटीन्स आहे आणि ही सकाळी 1 ट्रे आणि संध्याकाळी 1 ट्रे आम्ही खायला देतो. आणि अवघी 3 रुपयाची प्रोडक्शन कॉस्ट आहे. हा चारा तुम्ही जर पाहिलं तर 12 फूट बाय 4 फुटाचं युनिट आहे. 48 स्क्वेअर फुटामध्ये 6 गायींचा चारा तयार करतोय आणि फक्त 200 लिटर पाणी दिवसाला लागते. अतिशय कमी किमतीत इतका पौष्टिक चारा जगात कुठेही मिळत नाही. हा चारा जमिनीत लावला तर 30 गुंठे जागा, 10-20 हजार लिटर पाणी, या सगळ्या गोष्टी डिलीट करून हे तंत्रज्ञान आता तरुण शिकलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीमध्ये येऊन हे वापरायचंय. म्हणजे उत्पादन खर्च कमी होतील. आपल्याला किती कमी किमतीत सगळ्या गोष्टी विकू शकतो आपण. म्हणजे 100% हक्काची बाजारपेठ मिळवायची असेल तर कमीत कमी किमतीत या स्पर्धेच्या युगामध्ये खूप छान पद्धतीने अजिबात केमिकल रसायनांचा वापर न करता आपल्याला शेती करायची. तसा
गायींचा चारा बिलकुल रसायन नाही कुठलं, फक्त गोमूत्र भिजत घालताना टाकतो आणि मकापासून 1 किलो मकापासून 7 किलो तयार होतं 8व्या-9व्या दिवशी. आणि मग तो सकाळी 1 ट्रे आणि संध्याकाळी 1 ट्रे गायीला खायला देतो आणि 5 किलो सुक्का चारा देतो. याच्या पलीकडे गायांना काही देत नाही. तुम्हाला आता गाय दाखवता येतील, गायांच्या तब्येती बघता येईल तुम्हाला खूप छान पद्धतीने आहे. आपण गाया पण पाहूया. हो. पण जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, कारण की आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकरी खूप जास्त आहे, पण ते या सगळ्यात जास्त खर्च करतात. चारा असेल, गायांचं खाद्य असेल, या सगळ्यामध्ये जास्त खर्च करतात. आपण पाहू शकतो या गाया बघा तुम्ही कशा गाया आहे आणि यांची तब्येत बघा तुम्ही फक्त कशी. सर या गायांविषयी जरा थोडंसं आम्हाला सांगा. गीर गाई आहे. हो, ह्या गीर जातीच्या गाय आहे, गीर आणि साहिवाल. आणि ह्या दोन्ही जातीच्या गाया ह्या 10-12 लिटर दिवसाला दूध देतात. 10-15 लिटर गोमूत्र देतात 24 तासात. शेण देतात आणि शेण गोमूत्र गौऱ्या करून भटजी लोकांना गोमूत्र आणि गौऱ्या विकतो. गायींच्या पायाखाली एक कंपोस्ट तयार होतंय. हे कंपोस्ट पण युरिया आणि 10-26-26 ला पर्याय आहे, त्याच्यामुळे ते विकत घ्यावं लागत नाही. हो, आणि आपोआप 8 दिवसात तयार होतं खूप छान पद्धतीने. आणि असंच भरतो आणि शेतात टाकतो, त्याच्यामुळे कुठल्याच गरज नाही, खत बनवायची गरज नाही, ऑटोमॅटिक तयार होतं. ते बघा तिकडे गोमूत्र गाय देती, ते नत्रच आहे. जे युरिया आपण विकत घेतो त्याच्यावर जे नत्र पडलं त्याच्यामुळे विकत घ्यायची गरज नाही. आणि हे बहुतांश शेतकऱ्यांना माहित नाहीये, दूध उत्पादकांना हे देखील माहित नाहीये की हे जे तुम्ही पाहताय माझ्या हातामध्ये आता, हे युरियाचं काम करतंय. बरोबर, हे सरांनी सांगितलं. हे बहुतांश शेतकऱ्यांना माहित नाही. ओपन गोटा जो असतो, ओपन गोटा असतो गावाकडे, त्यांच्या गाया ज्या असे ओपन असतात तरी पण त्यांना हे माहित नाही, ते हे टाकून देतात उकोड्यामध्ये. तर हे देखील आता तुम्ही हे सरांच्या माध्यमातून आपल्याला देखील कळालेलं आहे. सर अजून काय? आता बघा, गायींचं 10 लिटर दूध जरी एका गायीने दिलं, 10 लिटर दूध 70 रुपयाने जरी विकलं तरी 700 रुपये रोज येते. आणि रोज शेतकऱ्याच्या घरात 700च्या ऐवजी 500 जरी आलं तरी आज इंजिनियरला 15,000 रुपये पगार आहे, फ्रेश इंजिनियर. मग इथं शेतकऱ्याच्या घरात सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं, 30 मिनिटं वेळ देऊन 500 रुपये जर रोज आले तर 500 रुपयावर कुटुंब पण जगू शकतो साध्या पद्धतीने, निर्व्यसनी राहून. अजून एक सांगतो तुम्हाला, तिथं बायोगॅस आहे. आता या बायोगॅस मध्ये आम्ही रोज 20 किलो शेण टाकतो त्या नरसाळ्यामध्ये. 20 किलो शेण आणि 20 लिटर पाणी, म्हणजे 40 लिटर टोटल करून टाकतो. महिन्याला 2 सिलेंडर मिळतात आणि 20 वर्ष आता महिन्याला 2 सिलेंडर मिळतील. म्हणजे सिलेंडरचा खर्च जो 1000 रुपये आहे, म्हणजे 2000 रुपये प्रत्येक महिन्याला बचत, वर्षाला 24,000ची बचत. बचतच आपलं प्रॉफिट नाही का होणार, त्याच्यावर पण आपल्या सगळ्यांना आता काम करावं. इकडे जर तुम्ही पुढे आलं तर याच्यातून स्लरी बाहेर पडते. ही स्लरी आहे याच्या आतमध्ये, मी तुम्हाला दाखवतो. हा, तर ही स्लरी आहे. आणि ही स्लरी जर आपण पाहिलं, ही स्लरी हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे, जे आपण सध्या 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये लिटरने विकत घेतो दुसऱ्या देशाकडून. त्याच्याऐवजी हे किती सुंदर आहे. फक्त हे रॉ आहे, हे ड्रिपने सोडता येत नाही, म्हणून त्याला गाळायला पण फिल्टर केलाय. तोही फिल्टर दाखवतो, कारण घरी मेकॅनिकल इंजिनियर पोरगा असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेली सगळी मंडळी, त्यामुळे शिकलेल्या मुलांनी काय करायचं. आता इथं बघा, हे रॉ आहे एकदम, आणि हे बघा तुम्ही काहीच नाही बघा याच्यामध्ये, डायरेक्ट ड्रिपने सोडू शकता. आणि साधा फिल्टर आहे, फक्त जाळी लावलेली. फक्त ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपल्याला एकदम सिस्टमली जाऊन याचा सगळ्याचा उपयोग करायचा आहे. साधारणपणे वर्षाला 2 ते 3 लाख रुपयाची स्लरी मिळते आणि 20,000 रुपयाचं बायोगॅस, म्हणजे 3 लाख रुपयाची फक्त गायींमुळे बचत झाली फर्टिलायझर मध्ये, खतांमध्ये. जे शेतकरी आहे त्यांच्याकडे गाया असतात, 10-10, 15-15 गाया असतात. तुम्ही पाहू शकता की जवळपास या गायांमुळे या ठिकाणी जवळपास 5-6-7 गाया आहे. त्या 7 गायांमुळे सरांची जवळपास 3 लाखांची बचत होते शेतीमध्ये. आणि ते उत्पन्न सर कशा प्रकारे घेतात, कारण की सर गावाकडे आपण 15-15, 20-20 गाया असणारे लोक असतात शेतकरी, पण ते तरी पण ते तोट्यात असतात. जवळपास 1200 लिटरचं दूध चालू असतं त्यांचं. असं महिना घेतला काही 500 लिटर, 1200 लिटर, असे अनेक शेतकरी आहे ज्यांचं हजारामध्ये 1000 लिटरचं दूध चालू असतं, तरी पण ते तोट्यात असतात. काय सांगाल त्यांना, काय सांगाल? तर लोकांनी खूप मोठा व्यवसाय करायचा नाही, 1-2 गायींपासून सुरू करायचं. आज देशी गाईचं दूध कुठेही 80 ते 100 रुपयाचा भाव आहे. आम्ही तर 100 रुपयाने विकतो, 120 रुपयांनी बॉटलमध्ये पॅकिंग करून विकतो. 80 रुपयाचा, 100 रुपयाचा जरी भाव मिळाला आणि 10 लिटर दुधातून 1000 रुपये मिळाले, लोकांना 10 गायी सांभाळून पण 1000 रोज मिळत नाही, नुसता खर्चच होतो. पशुखाद्याचा खर्च, हा खर्च, तो खर्च, इंजेक्शनचा, गोळ्याचा. 14 वर्षात माझ्या गोठ्यात कसले गोळी आणि इंजेक्शन नाही गायींना. मध्ये लंपी स्किन नावाचा आजार आला होता, लंपीचा. त्यालाही आम्ही याचा कडुलिंबाच्या पाल्याचा दूर करायचो, हळदीचा दूर करायचो, सगळ्या गायींचे आजारही
गेले त्यातून. म्हणजे पूर्वीच्या ज्या परंपरा होत्या आणि त्या पद्धती होत्या त्याचा वापर करून जर आपण छान पद्धतीने केलं आणि ग्राहकांना या सगळ्या गोष्टी दाखवल्या, समजून सांगितलं. आता गोठा आहे तुम्हाला बघा बिलकुल वास येत नाही, हो. सगळीकडे शेण पडले, हे हो. पडले. हो. हे सगळं कारण ह्या गाईला सूर्यकेतू नावाची नाडी आहे. म्हणजे ही अच्छा. हे जे हंप आहे वशिंड, हा, हा. त्या वशिंडाच्या बाजूला सूर्यकेतू नाडी आहे. या नाडीतून ही गाय सूर्याची किरण आपल्या बॉडीत हा. घेते, दूध, गोमूत्र आणि शेणावाटे बाहेर सोडते. म्हणून याच्यात सगळ्यात सूर्यतत्व असल्यामुळे वास नाही. जर्सी गाय असते हो. तिचं नेमकी तिला सूर्यतत्व नाहीये हम्म. आणि तिचं दूधही हृदयविकाराचे खूप प्रॉब्लेम त्या दुधाने यायला लागले आपल्या सगळ्यांना. म्हणून आपल्या देशी गाईचं दूध हे सूर्यतत्व असलेलं A2 मिल्क आहे. हे सगळ्यांनीच आपल्याला वापरायचंय, कारण याचे रिझल्ट साधू ऋषी मुनींपासून पूर्वीपासून आहे. आपण बघतोय 100+ माणसं जगत होती. हो. आता तुम्ही जर पाहिलं 40 नंतर लोकांना सगळ्यांना प्रॉब्लेम सुरू झालेत. लोक अटॅकने मरतायत, हो. कॅन्सर आहे, शुगर आहे, BP आहे. या सगळ्या समस्यांसाठी गोठ्यातही प्रत्येक शेतकऱ्यांनी तासभर अर्धा तास रोज वेळ द्यायचा आहे. तिथं आनंदही मिळतो, रोज दूधही मिळतं, खतही मिळतं, गोमूत्रही मिळतं, गौऱ्याही मिळतं आणि या सगळ्यातून पैसेही मिळतात. तर आमच्या गायी पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक शेवटचा प्रश्न, जी खरकूत, तुम्हालाही माहिती, खरकुतासाठी काय उपाय आहे? लाळ्या आता गोठा जर स्वच्छ असला आणि असा छान पद्धतीने मुक्त संचार गोठा असला, वातावरण असं असलं, तर मला हा खुरकूत रोग जो आहे हा फक्त पेपरलाच वाचायला मिळाला. आमच्या पूर्ण गावात या पद्धतीने लोक करतात. कोणालाही लाळ्या खुरकुताचा रोग आला नाही. काळजी घेणं फार गरजेची. गोठा स्वच्छ आणि सगळ्या सिस्टमात. आता गोठा किती साधा आहे बघा, गोठ्याला कुठंच खर्च नाही, पण गायींच्या तब्येती बघा. गोठा फार 15-20 हजार रुपयात आम्ही गोठा करतो. लोक इतका भारी गोठा करतात, ते कॉन्क्रीट करतात. गोठ्याला कॉन्क्रीट नको, अशी मॅट बीट साध्या मुरमावरती जर केलं तर खूप छान पद्धतीने आपल्याला हे काम करतात आणि सगळे रोग आटोक्यात आणता येईल. कॉन्क्रीटनी गायांची नख पण वाढतात असं म्हटलं हो, नख वाढतात, गायांना खूप प्रॉब्लेम होतात. ही आमची गाय पडली, तिचे 4ही पाय पण मोडले. शेवटी मातीत आणल्यानंतर तिचे पायही बरे झाले, 11 बाळ झाले तिला. तिची तब्येत आहे बघा अजून, म्हणजे असं ही गाय पाहू शकतो की तिचे 4ही पाय मोडले होते कॉन्क्रीटवर असताना, बरोबर. तर आणि आता गायची आपण तब्येत पाहू शकतो की कशा प्रकारे या गायची तब्येत आहे. आता आपण सरांबरोबर जाऊया, पुढील प्रवास आपण आता सरांबरोबर सुरू करूया. ही खास मुलाखत आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतलेली आहे. शेतकऱ्यांना शेती करताय पण मार्गदर्शन नाही त्यांना कोणाचंच. सर, बहुतांश शेतकरी जे आहे ना, तर ते तोट्यात आहे. पाट्या टाकण्याचं काम चालू आहे फक्त. ऊस लागवड केली, ठीक आहे, टिपरू दाबलं, झालं, पाणी भरलं, ऊस वाढला. ऊस काहीच उत्पादन त्यांना देत नाहीये. जवळपास 1 गुंठ्यात 1 टन ऊस निघतो आणि अनेक शेतकरी मी पाहतो ऊस उत्पादक की जे 1 गुंठ्यात 2-2.5 टन ऊस काढता. पण म्हणजे असं हे पाट्या टाकण्यात जे काम चालू आहे ना, त्याला तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करा, जे तुम्ही करताय. पण त्यांच्याविषयी काय सांगाल? फार सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण कोणाचं ऐकलं पाहिजे. आता सध्या तुम्ही मी पाहिलं तर ज्यांना खूप कोट्यवधी रुपये कमवायचे आहेत, काहीतरी विकायचंय, तीच लोक सल्ला देतात आणि आम्ही सगळे त्यांचा सल्ला घेतो. त्यांची स्वतःची शेती पडू नये आणि त्या लोकांचा तुम्ही जर सल्ला ऐकला तर 100% शेतकरी तोट्यातच जाणार आहे. जो शेतकरी फायद्याची शेती करतो याचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. आता नुसता फायदाच नाही तर बिलकुल रसायनांचा वापर न करणाऱ्या शेतकऱ्यांची गरज आहे. कारण 140 कोटी जनतेला आपल्याला सगळ्यांना खायला घालायचे. आपण सगळे अन्नदाते आहोत. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, मी तुम्हाला चांगलं खायला घालणार आणि तुम्ही दिलेल्या पैशावर माझं कुटुंब जगवणार. म्हणून या पद्धतीने शेतकऱ्यांनी आता करणं गरजेचं आहे. उत्पादन खर्च फार कमी करण्यावरती जोर ठेवला पाहिजे. त्याचसोबत तरुण शेतकऱ्यांची मानसिकता पाहिजे काम करायची. काम नकोय, राजकारण्यांबरोबर फिरायला नको, तिथं टुकारपणा करायला लोक तयार आहेत. मग काम करायला नको आपल्या शेतात. काम तर करावंच लागेल, कारण कामाला तर सध्या माणसं मिळत नाही. त्याच्यामुळे 100% शेतकऱ्यांनी जिमला जायच्या ऐवजी शेतात जर काम केलं तर पैसे मिळतील आणि जिमचे पैसे वाचतील. जे आता तुम्ही तरुण शेतकऱ्यांचं सांगता ना, तर तरुण शेतकऱ्यांची एक खूप मोठी समस्या आता आहे ना, ती समोर येत आहे की मुलगा काय करतो, मुलगा शेतकरी, अच्छा ठीक आहे, मग आम्ही आमची मुलगी नाही देऊ शकत. किंवा मुलगा काय करतो, मुलगा नोकरीला आहे, कुठे, मुंबईला आहे, किती पेमेंट आहे, 40,000. अच्छा शेती आहे का, शेती नाहीये. शेती पण हवी आणि शेतकरी असलं तर नोकरी हवी. हा सगळ्यात महत्वाचा आणि सध्या खूप भेडसावणारा प्रश्न आहे सगळीकडेच. पण मी तुम्हाला सांगतो, आमच्या अभिनव फार्मर्स क्लब मध्ये पण जवळजवळ 1.5 लाख मुलं इंजिनियर झालेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामधले इंजिनियर झालेत. त्यानंतर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालेत. ही सगळी मुलं शेतीत काम करतात. अतिशय सुंदर पद्धतीने ऑर्गॅनिक शेती करतात आणि आपला शेतमाल ऍपद्वारे घरोघरी विकतात. आणि यातून ही सगळी मुलं लाखभर रुपये महिन्याचे कमवतात. या एकाही मुलाला अजून नोकरीत याचा लग्नाचा प्रश्न येत नाहीये. भरपूर स्थळ येतात या सगळ्यांना. कारण प्रत्येकाचे आई वडील जर तुम्ही पाहिले, शेतकरी पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला तयार नाही. आपण दुसऱ्याची का अपेक्षा करावी. तर शेतकऱ्याचं एक कारण आहे, मी सगळ्यांशी बोलत असताना ते म्हणे, हा 12 एकर शेती करतो आणि याला कधीच 25 वर्षात प्रॉफिट नाही मिळालं, याला मुलगी का द्यावी. आणि शिवाय व्यसनी लोक आहेत,
या राजकारणी आणि या सगळ्या मंडळींच्या नादाला लागून लागून खूप व्यसनं वाढलेत. हे राजकारण, याची जिरवतो त्याची जिरवतो, ह्या सगळ्या सिस्टम मुळे आता सगळ्यांची जिरलेली परिस्थिती. त्याच्यामुळे ही सगळी सिस्टम जेव्हा बाजूला होईल तेव्हा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने पैसे मिळेल आणि तरुणांनी बाकी 100% कामात राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे निर्व्यसनी पण राहतील ही तरुण जनरेशन. आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यावर जे संस्काराने आपल्याला सांभाळलं त्या पद्धतीचा अभ्यास करून, ग्राहकांचा अभ्यास करून, मशिनरीचा वापर करायचा मजूर मिळत नाही त्या पद्धतीने छोटी छोटी मशिनरी पण बनवून जर पैसे कमवता आले तर आपल्याला कशाचीच गरज नाही, कुठल्याही नोकरीची गरज नाही ज्याच्याकडे शेती आहे त्यांना. आणि आपण टुकार सारखे फिरणार नाही, कारण आपल्याला वेळच नाही राहणार. उलट लोकांचे अन्नदाता होणार आणि मग कुणी आपल्याला कुठल्याही काम आपल्याला करायला मदत करतील, कारण अन्नदाता असल्यामुळे. आता आम्ही वर्षभर स्ट्रॉबेरी घेतो, आमच्याकडे शेडनेट हाऊस असल्यामुळं आम्ही वर्षभर स्ट्रॉबेरी घेतो आणि स्ट्रॉबेरी 100 रुपयाला पाव किलो. तिथंच लोक बघायला येतात आणि घेतात. अवघ्या 1.5 महिन्यात एकदा रोप लावलं की स्ट्रॉबेरी काढणी चालू होते आणि पुढे 6 महिने ती चालूच असते काढणीला. अजिबात रसायनांचा वापर न करता इतक्या छान पद्धतीने अर्धा किलो ते 1 किलो स्ट्रॉबेरी एका झाडाला येतील. कुंड्यांमध्ये आहे, कारण आमच्याकडे आता जागा कमी असल्यामुळे 2-3 मजल्याची शेती आम्ही करतो. खाली कांदा पाते, मिरची आहे, इकडे स्ट्रॉबेरी आहे, असं 3 लेअर करतो. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना काही वेगळं करायचंय, एकदा घरात पैसे यायला लागले की काही वेगळं करून अजून पैशाला पैसा फुटतो, त्या पद्धतीचं हे मॉडेल आहे. तुम्ही बघा, दोन्ही बाजूला कमान केली, फक्त चांगलं दिसावं म्हणून काहीतरी कंपाऊंड करण्याच्या पेक्षा तिथं पण लागवड केली. इकडे स्टिविया आहे जे मधुपर्णी, त्याच्या बाजूला पुदिना आहे, लाल माठ आहे, चवळई आहे आणि इकडे कांदा पात आहे, स्ट्रॉबेरी आहे, मिरची आहे. जवळजवळ इथंच 10-12 प्रकारची पिकं. इथं लेटूस आहे जो बर्गर पिझ्झा मध्ये वापरला जातो. अशा सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये हळद आहे. नुसतं हळदीचा आम्ही 3 गुंठ्यावर हळद करतोय, काळी, पांढरी आणि पिवळी या तिन्ही प्रकारची हळद. तर रोज 1400-1500 रुपयाची हळद विकतोय लोकांना. पॉली हाऊस मध्ये नेमकी कोणते कोणते पीक आहे? या पॉली हाऊस मध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. पहिली स्ट्रॉबेरी आहे, त्याच्यानंतर पालक आहे, माठ आहे आणि श्रावणी घेवडा आहे. अशी वेगवेगळी पिकं आम्ही करत असतो, कारण एकाच ग्राहकाने जास्त खरेदी करावी, म्हणजे तुम्हाला जास्त पैसे देऊन जाईल 1000 ग्राहक बघण्यापेक्षा. म्हणून मिश्र पद्धती. त्याचबरोबर मिश्र पिकं केल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो. त्याला क्रॉप रोटेशन म्हणतो आपण, पिकांची फेरपालट ती खूप छान पद्धतीने होते आणि एका जागेवर ग्राहकाचं बास्केट भरतं. हा उद्देशाने ही सगळी मिश्र पद्धतीची पिकं आम्ही केलेत. त्याच्यात 3 मजले केलेत. 3 मजल्यावरती लागवड करतो. पीक काढल्यानंतर 15 दिवसाचा आराम देतो, परत दुसरं पीक घेतो. कारण आईलाही दुसऱ्या बाळाला मध्ये अवधी लागतो, कारण तिची झालेली झीज भरून काढण्यासाठी. सेम ही पण एक आईच आहे. आईप्रमाणे आणि बाळाप्रमाणे सांभाळतो. म्हणजे मी वर्षभरात 24,000 बाळांना सांभाळतो. एक बाळ सांभाळायची लोकांची मुश्किल आहे. आम्ही 24,000 बाळ सांभाळतो सगळे शेतकरी. त्याच्यामुळे शेतकरी कधी कोणाला त्रास देऊ शकत नाही, कारण सांभाळायची सवय लागलेली असते. त्यामुळे पूर्ण देशातल्या 140 कोटी जनतेला शेतकरी या पद्धतीची पिकं लावून खूप छान पद्धतीने सांभाळू शकतो आणि तो स्वतःही आत्मनिर्भर बनल आणि ग्राहकांना आत्मनिर्भर करण्याचं हे सगळं रोल मॉडेल आहे. सर, आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो. काय सांगाल 2 मिनिटात की शेतकऱ्यांना आता शेवटच्या, म्हणजे तुमच्या मते काय शेतकऱ्यांनी असं काय केलं पाहिजे जे आत्महत्या न करता ते ही सगळी शेती करू शकतात? कारण की बरेचसे शेतकरी ज्यांच्या शेती 10-10, 15-15 एकर शेती आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण अजिबात रसायनांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने 1-2 देशी गाय घेऊन, एक बायोगॅस घेऊन, हायड्रोपोनिकचा चारा, एक छोटासा पॉवर टिलर घेऊन छोट्याशा शेतीमध्ये भाजीपाला, बांधावरती सगळ्या प्रकारची फळझाडं, 2 गायींचं दूध, गोमूत्र, तूप, पनीर आणि सगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य, डाळी, असं सगळं जर एकत्रितपणे 30-40 प्रकार जर केले आणि जवळच्या शहरामध्ये 10-20 ग्राहक शोधले चांगले, तर हे ग्राहकच आपली सगळे कुटुंब जगवायची ताकद त्या ग्राहकांमध्ये आहे. ग्राहकांना आपण 2 लाख रुपये दवाखान्याचा खर्च करायच्या ऐवजी 17-18 हजारचं सगळं मटेरियल विकून त्यांची कुटुंब आत्मनिर्भर करू आणि आपली कुटुंब आत्मनिर्भर करतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अजून एक विनंती आहे, आपल्या मुलांवरती खूप चांगले संस्कार करा. सगळी मुलं, शेतकऱ्याची मुलं शेतीत आली पाहिजे. शिक्षण घेऊ त्या मुलांनी, पण शिक्षण घेऊन शेती करायची काही लाज वाटायची गरज नाही. 100% शिक्षण घेऊन शेती करणारा, पण प्रॉफिटची शेती करणाऱ्या प्रत्येक मुलाला मुलगी मिळेल आणि तो निर्व्यसनी पण असला पाहिजे. शेही गणित डोक्यात ठेवून 100% चांगल्या पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन करता येईल. आम्ही तुम्हाला मदत करू आणि या चॅनल मार्फतही सगळे नंबर दिले तरी आपण भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण सगळे मिळून मदत करू. कारण तुमचं यंग जनरेशन आणि आम्ही पहिले काम करणारे लोक, आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन याच्यामध्ये काम करून 140 कोटी जनतेची भूक भागवायची आहे आणि त्यांचं आयुष्य वाढवायचं. सर, या चॅनलच्या माध्यमातून तुमचा नंबर आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवणार, हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतोय. नक्की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. पण आता आपण सगळी आपली जी चर्चा झाली या मुलाखतीमध्ये की सर शेतीविषयी, म्हणजे तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही कशी सुरुवात दिली. आता यावर कुटुंबाने कसं तुम्हाला शेतीकडे वळून दिलं, जर आम्हाला त्यावर थोडं सांगा. सुरुवातीला वडिलांचा विरोध होता माझ्या,
पण मी एकाच वर्षात 10 लाखाचं कर्ज फेडल्यामुळं वडिलांचा विश्वास बसला. वडिलांचा विश्वास बसल्यानंतर घरातली सगळी लोक सोबत काम करायला लागली. काम का करतात तर डॉक्टर, वकील, इंजिनियर किती पैसे कमवतो तर इतके मग तेवढेच पैसे आपण पण कमवतोय. त्यांना बंधन आहे वेळेचं, आपल्याला काही बंधन नाही. आपल्या मनावर आलं. इतका सुंदर व्यवसाय असताना मुलं आपोआप याच्यामध्ये आली. मुलगी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. ती वयाच्या 13 वर्षापासून टेम्पो चालून भाज्या विकायची. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झाला, कारण मजूर समस्येवर मात करण्यासाठी छोटी छोटी मशिनरी बनवतो. त्याचं बघून अनेक शेतकरी, लाखो शेतकऱ्यांची मुलं आता त्याच्यासोबत काम करतायत. मुलीसोबत तिचं बघून अनेक ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुली तिच्यासोबत काम करतायत. आमचा उद्देशच तो आहे, ज्ञानेश्वर बोडके एकटा श्रीमंत होऊन चालणार नाही. देशामध्ये असे कोट्यवधी ज्ञानेश्वर बोडके ज्या दिवशी तयार होतील आणि 140 कोटी जनतेला विषमुक्त अन्न खायला मिळेल, त्या दिवशी ज्ञानेश्वर बोडका मोठा आहे म्हणायचं. नाही तर तोपर्यंत ज्ञानेश्वर बोडके एकट्याला कुणी मोठं म्हणणार नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. सर, सलाम आहे तुमच्या या कामाला. सलाम आहे तुमचं जे तुम्ही जे ध्येय घेऊन चालले की 140 कोटी जनतेला तुम्हाला शेती विषमुक्त अन्न खाऊ घालायचे तुम्हाला. आणि आपण पाहिलं तर सरांनी आपल्याला पूर्ण सरांचं पॉली हाऊस फिरवलं. स्ट्रॉबेरी असेल किंवा पालक असेल, गाया असतील, म्हणजे सरांनी आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. सगळ्या गोष्टींचं सरांनी आपल्याला अगदी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. सर, नक्कीच राज्य लोकतंत्र जिथे तुम्हाला कधी अडचण येईल तिथे तुमच्या पाठीशी नक्कीच उभं असेल. आणि जेव्हा जेव्हा राज्य लोकतंत्राला त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तुमचा आवाज पोहोचवायचा असेल, त्यावेळेस नक्की राज्य लोकतंत्र पुन्हा तुमच्या भेटीसाठी येईल. आणि सर, शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कामाला, तुमच्यासाठी. असेच ही मुलाखतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. सरांनीच आपल्याला आता सांगितले पुन्हा आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा राज्य लोकतंत्र पुणे.